नमस्कार, न्यूज टापूमध्ये आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकीची तयारी आता सर्व पक्षांकडून करण्यात आली आहे। निवडणूक अगदी जवळ आली आहे। तशी तशी कुठली जागा कोण लढवणार, कुठे विजयाची शक्यता आहे, अशी चर्चा जोरदार धरू लागली आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटपही जवळपास निर्णायक टप्प्यावर आलंय। लवकरच त्याची अधिकृत घोषणाही होईल। या सगळ्यात सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नेमक्या किती जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात मिळणार आहेत आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंचे किती उमेदवार यंदा निवडून येऊ शकतात। कारण मागील निवडणुकीमध्ये जवळपास 18 खासदार शिवसेनेचे निवडून आले होते, पण तेव्हा भाजपसोबत ठाकरे होते आणि मोदींमुळे हे खासदार निवडून आले आहेत असे सारखे आरोप भाजपकडून केले गेले। पण आता चित्र वेगळं आहे। शिवसेना फुटली आणि नाव तसं चिन्ह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेलाही मिळाले। शिंदे आता भाजपसोबत आहेत आणि त्यांच्याच सोबत शिवसेनेचे 13 खासदारही। त्यामुळे आता ठाकरेंना त्यांची ताकद सिद्ध करावी लागणार आहे आणि खरी शिवसेना कोणाची हे खरं तर जनतेच्या न्यायालयात सिद्ध होणं महत्त्वाचं आहे। म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कुठल्या जागा अशा आहेत की जिथं विजय मिळवण्याची ठाकरेंच्या सेनेला खात्री वाटते। आणि त्यामध्ये सर्वात पहिली जागा आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा। छत्रपती संभाजीनगर लोकसभा म्हणजेच शिवसेनेचा बालेकिल्ला। पण मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा इथं पराभव झाला। त्याला कारण अर्थातच अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांची उमेदवारी आणि त्यांना भाजपनं केलेली छुपी मदत हे होतं। त्यामुळे एकतर हक्काची जागा गेल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती। आता इथंही शिवसेनेला मोठा फटका शिवसेना फुटीमुळे बसलाय। बहुतांश आमदार शिंदे यांच्या सोबत आहेत। भाजपची ताकद वाढली आहे आणि या ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये उमेदवारीची स्पर्धा सुद्धा आहे। पण ठाकरेंना मानणारा मतदार या मतदारसंघात असल्यानं इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला यश मिळेल असं जाणकारांचं मत आहे। त्याचं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडीची यंदा सेनेसोबत आहे। मागील निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची साथ एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना मिळाली होती। त्याचा त्यांना फायदा झाला होता। तसंच काँग्रेस राष्ट्रवादीची साथ आणि मागील निवडणुकीत झालेला पराभव याची सहानुभूती देखील आता मिळू शकते। त्यामुळे ठाकरेंना इथं विजयाची खात्री वाटते। यानंतरचा मतदारसंघ आहे परभणी लोकसभा मतदारसंघ। परभणी ही शिवसेनेचा बालेकिल्ला। इथंही शिवसेनेचे खासदार निवडून येत आलेत। विद्यमान खासदार संजय जाधव हे ठाकरेंसोबत राहिले आहेत। तसंच इथले आमदार राहुल पाटील हेही ठाकरेंच्या सेनेतच आहेत। त्यामुळे इथे ठाकरेंच्या शिवसेनेला विजयाची खात्री वाटते। त्याचं कारण इथं सेनेचा पारंपरिक मतदार आणि आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची आणि काँग्रेसची मिळालेली साथ हे सुद्धा। तसंच महायुतीकडे अजून तरी इथं प्रभावशाली उमेदवार दिसत नाही। आता यापुढचा मतदारसंघ आहे धाराशिव। धाराशिव लोकसभा मतदारसंघातही आधीपासूनच शिवसेनेची ताकद राहिली आहे। इथले विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंच्या सेनेत आहेत आणि त्याबद्दल मतदारसंघात सहानुभूती दिसते। तसंच धाराशिवचे आमदार कैलाश पाटील हेही ठाकरेंच्या सेनेत आहेत। त्यामुळे त्याचाही फायदा इथं सेनेला होणार आहे। त्यामुळे इथंही ठाकरेंना विजयाची खात्री वाटते। पुढचा मतदारसंघ हे कोकणातले आहेत। त्यातला पहिला मतदारसंघ आहे सिंधुदुर्ग मतदारसंघ। इथं सलग 2 वेळा सेनेचे विनायक राऊत हे खासदार म्हणून निवडून येत आहेत। ते ठाकरेंच्या सेनेतच आहेत। शिवसेनेला मानणारा मतदार हा कोकणात मोठा आहे असं म्हटलं जातं। तसंच नारायण राणे विरोधी मतदारही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे। शिवाय शिंदेच्या सेनेचे आणि नारायण राणे यांचे आपापसातील मतभेद हेही इथं ठाकरेंच्या सेनेच्या पथ्यावर पडू शकतं। त्यामुळे या मतदारसंघातही ठाकरेंना विजयाची खात्री आहे। इथून जवळचाच मतदारसंघ म्हणजे रायगड लोकसभा मतदारसंघ। तिथंही शिवसेनेची मोठी ताकद आहे। पण मागील निवडणुकीत अगदी काठावरच्या बहुमतानं इथं राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे विजयी झाले होते। सेनेच्या अनंत गीते यांचा त्यांनी पराभव केला होता। पण पराभव झाल्यानंतरही गीते हे आजही सक्रिय आहेत आणि ठाकरेंच्या सेनेत आहेत। ठाकरेंनी या मतदारसंघात विशेष लक्ष सुद्धा घातले। नुकताच त्यांनी रायगडचा दौराही केलाय। अगदी थोड्या मतांनी मागील निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानं यंदा गीते चांगलेच कामाला लागलेत। त्यामुळे या मतदारसंघातही ठाकरेंना विजयाची खात्री वाटते। सध्या तरी इतकेच असे मतदारसंघ आहेत जिथं ठाकरेंना विजयाची अपेक्षा आहे। मुंबईतील मतदारसंघातही ठाकरेंनी जोरदार तयारी सुरू केली आहे। त्यात दक्षिण मुंबई मतदारसंघामध्ये इथं सेनेकडून जोरदार ताकद लावली जाते। दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत हे ठाकरेंच्या सेनेत आहेत। या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा वरळी मतदारसंघही येतो। त्यामुळे इथूनही ठाकरेंना अपेक्षा आहे। पण मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्यानं इथली लढाई तेवढी सोपी राहिली नाही याची त्यांना कल्पना सुद्धा आहे। आणि दक्षिण मध्य मुंबईमधून अजून तगडा उमेदवार समोर येत नाहीये। त्यामुळे येत्या काही दिवसात तसं चित्र स्पष्ट होईलच। याबाबत आपण सविस्तर बोलूच। सध्या तरी असे मतदारसंघ आहेत जिथून ठाकरेंना विजय मिळेल असं वाटतंय। पण शेवटी निकाल लागल्यावरच यावर शिक्कामोर्तब खऱ्या अर्थानं होईल।
तुर्तास या व्हिडिओमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा न्यूज टापू.